नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 9 कूट प्रश्न उपघटक वेन आकृती स्वाध्याय 9.5. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. सोबतच्या वेन आकृतीत त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या आकृत्या अनुक्रमे इंग्रजी, विज्ञान व गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवतात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये एक वेन आकृती दिलेली आहे, ज्यामध्ये त्रिकोण म्हणजे इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, वर्तुळामध्ये विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि चौकोनामध्ये गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, प्रश्न नंबर 1 आहे, किती विद्यार्थ्यांना फक्त गणित व इंग्रजी हे दोन विषय आवडतात? मित्रांनो, गणित आणि इंग्रजी हे दोन विषय, फक्त गणित आणि इंग्रजी हे दोन विषय आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या. आता गणित म्हटलं की चौकोन आणि इंग्रजी म्हटलं की त्रिकोण, म्हणजे मित्रांनो एक संख्या अशी आपल्याला शोधायची की जी गणितामध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. आता आपण 15 ही जर संख्या बघितली तर मित्रांनो 15 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त गणित हा विषय आवडतो. त्यानंतर इथे बघा 18 ही संख्या काय दर्शवते, तर 18 विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजी हा विषय आवडतो. तर मित्रांनो आपल्याला गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय आवडणारे विद्यार्थी शोधायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी 5 बघा, 5 ही संख्या चौकोनामध्ये सुद्धा आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. म्हणजे या 5 विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो आणि या 5 विद्यार्थ्यांना मित्रांनो इंग्रजी हा सुद्धा विषय आवडतो. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे 5. बघा, 5 विद्यार्थी आहेत ज्यांना गणित आणि इंग्रजी हे दोन विषय आवडतात. फक्त गणित आणि इंग्रजी हे दोन विषय आवडतात. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न नंबर 2, फक्त एकच विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत? मित्रांनो या वेन आकृतीमध्ये फक्त एकच विषय आवडतो असे किती विद्यार्थी आहेत? आता मित्रांनो बघा, 18 ही संख्या आपल्याला काय सांगते, तर 18 विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजी हा विषय आवडतो, कारण की 18 ही संख्या फक्त त्रिकोणामध्ये आहे, ती वर्तुळ आणि चौकोनामध्ये नाही. म्हणजे 18 विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त इंग्रजी हा विषय आवडतो. त्यानंतर मित्रांनो इथे 11 ही संख्या बघा, 11 ही संख्या फक्त वर्तुळात आहे, ती चौकोन आणि त्रिकोणामध्ये नाही. म्हणजे या 11 विद्यार्थ्यांना मित्रांनो फक्त विज्ञान हा विषय आवडतो, म्हणजे त्यांना एकच विषय आवडतो. आणि त्यानंतर इथे आपण बघितलं 15 ही संख्या, तर मित्रांनो हे 15 फक्त चौकोनामध्ये आहे, ते वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये नाही. म्हणजे या 15 विद्यार्थ्यांना फक्त गणित हा विषय आवडतो. म्हणजे 18, 11 आणि 15 हे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त एकच विषय आवडतो. म्हणजे आपल्याला या सर्वांची करायची बेरीज. 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, हातचा आला 1, 1 2 3 4. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 44. 44 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त एकच विषय आवडतो. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 44. प्रश्न नंबर 3, 9 ही संख्या काय दाखवते? मित्रांनो या वेन आकृतीमध्ये इथे आहे बघा 9. 9 ही संख्या काय दाखवते? तर मित्रांनो आता 9 ही संख्या कुठे आहे, तर 9 ही संख्या वर्तुळामध्ये आहे आणि चौकोनामध्ये आहे. वर्तुळ म्हणजे विज्ञान विषय आवडणारे विद्यार्थी आणि चौकोन म्हणजे मित्रांनो गणित विषय आवडणारे विद्यार्थी. 9 ही संख्या वर्तुळामध्ये आणि चौकोनामध्ये आहे. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होतो, या 9 विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय आवडतो आणि गणित हा विषय आवडतो. म्हणजे 9 विद्यार्थी असे आहेत ज्या विद्यार्थ्यांना फक्त विज्ञान आणि गणित हे दोन विषय आवडतात. म्हणजे मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विज्ञान व गणित आवडणारे विद्यार्थी. विज्ञान व गणित आवडणारे विद्यार्थी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4, सोबतची आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. षटकोन, त्रिकोण व वर्तुळ या तिन्हींमध्ये असणारा अंक कोणता? मित्रांनो षटकोन, वर्तुळ आणि त्रिकोण या तिन्हींमध्ये असणारा अंक कोणता? जो अंक षटकोनात आहे, वर्तुळात आहे आणि त्रिकोणात आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्यवस्थित या आकृतीकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मित्रांनो 7 हा अंक
बघा या ठिकाणी हा त्रिकोण आहे, 7 हा अंक त्रिकोणात आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आहे षटकोन, 7 हा अंक षटकोनात सुद्धा आहे आणि 7 हा अंक वर्तुळात सुद्धा आहे. म्हणजे तिन्हीमध्ये असणारा अंक आहे 7. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न नंबर 5 ते 7 साठी सूचना. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न नंबर 5. लेखक नसलेल्या शिक्षकांची संख्या किती आहे? मित्रांनो आपल्याला वेन आकृती दिलेली आहे. 5 ते 7 प्रश्न आपण या वेन आकृतीच्या आधारे सोडवणार आहोत. प्रश्न नंबर 5 आहे लेखक नसलेल्या शिक्षकांची संख्या. बघा आता आयत म्हणजे लेखक, त्यानंतर वर्तुळ म्हणजे वादक आणि चौरस म्हणजे शिक्षक. आपला प्रश्न आहे लेखक नसलेल्या शिक्षकांची संख्या. लेखक नाही म्हणजे मित्रांनो ज्या संख्या आयतामध्ये नाही पण चौरसामध्ये आहेत. मग आता आयतामध्ये नाही, मग आयतामध्ये नाहीये आणि चौरसामध्ये आहेत, अशा संख्या कोणत्या आहेत तर मित्रांनो 24 आणि 9. म्हणजे 24 आणि 9 या दोन संख्या आपल्याला सांगतात की 24 आणि 9 हे लेखक नाहीत पण ते शिक्षक आहेत. लेखक नाही म्हणजे आयतामध्ये नाही पण शिक्षकामध्ये आहेत, म्हणजे चौरसामध्ये आहेत. 24 आणि 9 यांची आपल्याला मित्रांनो बेरीज करायची. 24 अधिक 9 बरोबर 33. म्हणजेच पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 33. मित्रांनो 33 हे लेखक नाही पण शिक्षक आहेत. प्रश्न नंबर 6. शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहेत पण लेखक नाहीत? मित्रांनो शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहेत पण लेखक नाही, हा आहे आपला प्रश्न. आता शिक्षक असलेल्या व्यक्ती वादक आहेत म्हणजे मित्रांनो चौरस आणि वर्तुळामध्ये असलेल्या संख्या. शिक्षक असलेल्या व्यक्ती वादक आहे म्हणजे चौरस आणि वर्तुळ. तर मित्रांनो चौरस आणि वर्तुळ जर म्हटलं तर या ठिकाणी 8, 6 आणि 9 या संख्या काय आहेत? या संख्या आपल्याला काय सांगतात? 8, 6 आणि 9 या व्यक्ती शिक्षक आहेत म्हणजे चौरसामध्ये आहेत आणि वादक आहे म्हणजे वर्तुळामध्ये आहे. पण आपला प्रश्न आहे वादक आहेत पण लेखक नाही. लेखक नाही म्हणजे मित्रांनो आयतामध्ये नाही. मग आता 8 ही संख्या आयतामध्ये आहे म्हणून कॅन्सल, 6 ही संख्या सुद्धा आयतामध्ये येते म्हणून कॅन्सल. मग मित्रांनो आपलं उत्तर आहे 9. बघा 9 ही संख्या आपल्याला काय सांगते? 9 व्यक्ती काय आहेत? शिक्षक आहेत म्हणजे चौरसामध्ये आहेत. शिक्षक असून वादक आहे म्हणजे वर्तुळामध्ये आहे. पण लेखक नाही, लेखक नाही म्हणजे मित्रांनो आयतामध्ये नाही. 9 ही संख्या आयतामध्ये नाही, ती चौरसामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो 9. म्हणजे शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहे पण लेखक नाहीत तर 9. म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न नंबर 7. शिक्षक नसलेल्या परंतु वादक किंवा लेखक असलेल्या किती व्यक्ती आहेत? मित्रांनो शिक्षक नसलेल्या, आता शिक्षक नसलेल्या म्हणजे चौरसामध्ये नसलेल्या परंतु वादक किंवा लेखक असलेल्या. मग मित्रांनो आता चौरसामध्ये असणाऱ्या संख्या जर बघितल्या तर 24, 8, 6 आणि 9 या आहेत चौरसामधल्या संख्या म्हणजे या आहेत शिक्षक. म्हणजे आता आपला प्रश्न आहे शिक्षक नसलेल्या म्हणजे या संख्या सोडून, चौरसातल्या संख्या सोडून वादक किंवा लेखक असलेल्या. आता वादक किंवा लेखक 15 ही संख्या काय सांगते? लेखक. 20 ही संख्या काय सांगते मित्रांनो? वादक आणि लेखक दोन्ही पण. आणि 11 ही संख्या काय सांगते आपल्याला? वादक. म्हणजे वादक किंवा लेखक असलेल्या व्यक्ती मित्रांनो कोणत्या आहेत? 15, 20 आणि 11. 15, 20 आणि 11. बघा 5 आणि 1 6, 2 आणि 2 4 म्हणजे 46. मित्रांनो शिक्षक नसलेल्या म्हणजे चौरसामध्ये नसलेल्या परंतु वादक किंवा लेखक असलेल्या म्हणजे 15 लेखक आहेत, 11 फक्त वादक आहेत आणि 20 वादक आणि लेखक दोन्ही पण आहेत. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 46. प्रश्न नंबर 8. सोबतच्या आकृतीत खो खो खेळणारे, कबड्डी खेळणारे व क्रिकेट खेळणारे खेळाडू अनुक्रमे
चौरस, वर्तुळ व त्रिकोण या आकृत्यांनी दाखवले आहेत. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न नंबर 8. किती खेळाडू फक्त 2 खेळ खेळतात? मित्रांनो, किती खेळाडू फक्त 2 खेळ खेळतात? आता या ठिकाणी कबड्डी, खो खो आणि क्रिकेट. आता 17 ही संख्या काय सांगते? तर मित्रांनो, 17 खेळाडू हे फक्त कबड्डी खेळतात, 4 खेळाडू फक्त खो खो खेळतात आणि 13 खेळाडू फक्त क्रिकेट खेळतात. मित्रांनो, आपला प्रश्न आहे किती खेळाडू फक्त 2 खेळ खेळतात? आता 7 ही संख्या आपण बघितली तर ती आहे वर्तुळामध्ये आणि चौरसामध्ये, म्हणजे 7 खेळाडू खो खो आणि कबड्डी खेळतात, म्हणजे हे दोन्ही पण खेळतात. आता त्यानंतर 11 ही संख्या बघितली तर 11 ही संख्या त्रिकोणात आहे, वर्तुळामध्ये आहे आणि चौरसामध्ये आहे, म्हणजे 11 खेळाडू मित्रांनो तीनही खेळ खेळतात. 11 ही संख्या आपल्याला घ्यायची नाही. त्यानंतर 9 ही संख्या बघितली तर ती आहे त्रिकोणात आणि चौरसामध्ये, म्हणजे 9 खेळाडू क्रिकेट आणि खो खो खेळतात, म्हणजे आपण 9 ही संख्या घेणार, कारण की 9 जे खेळाडू आहेत ते क्रिकेट आणि खो खो दोन्ही पण खेळतात. आता त्यानंतर 6 ही संख्या बघितली तर ती आहे वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये, म्हणजे 6 खेळाडू हे कबड्डी खेळतात आणि क्रिकेट खेळतात, म्हणजे दोन्ही सुद्धा खेळ खेळतात. तर मित्रांनो, आपल्याला या 3 संख्यांची बेरीज करायची. 7 अधिक 9 अधिक 6, 9 आणि 6 15, 15 आणि 7 22. मित्रांनो, 22 खेळाडू असे आहेत की जे फक्त 2 खेळ खेळतात, म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 22. प्रश्न नंबर 9. बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? मित्रांनो, आपला प्रश्न आहे बस आणि सायकल. बघा, बस आणि सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानाने सुद्धा प्रवास करतात? तर आपल्याला अशी संख्या शोधायची की जी बसच्या वर्तुळात आहे आणि सायकलच्या वर्तुळात आहे आणि विमानाच्या सुद्धा वर्तुळात आहे. तर मित्रांनो, अशी संख्या आहे बघा 35. म्हणजे हे 35 लोक काय करतात? बसने प्रवास करतात. बघा, बसच्या वर्तुळात आहे. त्यानंतर सायकलने सुद्धा प्रवास करतात. हा आहे सायकलचा वर्तुळ. सायकलच्या वर्तुळात सुद्धा आहे, म्हणजे बस आणि सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? मग मित्रांनो, 35 ही संख्या विमानाच्या सुद्धा वर्तुळात आहे, म्हणजे 35 लोक असे आहेत जे बस सायकलने प्रवास करतात आणि विमानाने सुद्धा प्रवास करतात, म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 35. प्रश्न नंबर 10. फक्त विमानाने प्रवास करणारे किती लोक आहेत? मित्रांनो, या वेन आकृतीमध्ये फक्त विमानाने प्रवास करणारे किती लोक आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी विमान बघा, विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या या वर्तुळामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण सांगू शकतो 90. 90 ही संख्या फक्त आपल्याला विमान या वर्तुळातच दिसते. आता बाकी 10, 35, 75, 15, 30 या संख्या मित्रांनो 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्तुळांमध्ये दिसतात. म्हणजे हे लोक मित्रांनो विमानाने तर प्रवास करतात, पण आणखी सुद्धा वेगळ्या वाहनाने, म्हणजे सायकल असेल, रेल्वे असेल किंवा बसने सुद्धा प्रवास करतात. पण 90 ही संख्या काय सांगते? तर 90 लोक मित्रांनो फक्त विमानाने प्रवास करतात, म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 90. प्रश्न नंबर 11. फक्त बस व विमान या 2च वाहनांनी प्रवास करणारे लोक आणि फक्त रेल्वे व विमान या वाहनांनी प्रवास करणारे लोक यांच्या संख्येत किती फरक आहे? मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित बघा. फक्त बस व विमान, बस आणि विमान. तर मित्रांनो, अशी संख्या शोधायची आपल्याला की जी बस आणि विमान या वर्तुळात आहे. बघा, या ठिकाणी विमान आणि इथे आहे बस. तर मित्रांनो, 10 ही संख्या बघा, 10 ही संख्या फक्त विमानाच्या वर्तुळात आहे आणि बसच्या वर्तुळात आहे. म्हणजे 10 लोक असे आहेत की जे फक्त बस आणि विमान या 2च वाहनांनी प्रवास करतात. त्यानंतर पुढे काय म्हटले? फक्त रेल्वे व विमान. आता मित्रांनो, रेल्वे आणि विमान, या ठिकाणी विमान आणि इथे आहे रेल्वे, अशी संख्या शोधायची की जी फक्त रेल्वेच्या वर्तुळात आहे आणि विमानाच्या वर्तुळात आहे. तर मित्रांनो, 30 ही संख्या बघा, जी विमानाच्या वर्तुळात आहे आणि रेल्वेच्या सुद्धा वर्तुळात आहे. फक्त रेल्वे व विमान या वाहनांनी प्रवास करणारे लोक ते आहेत मित्रांनो 30. आता यांच्यातला फरक शोधायचा आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 30 मधून 10 गेले, खाली राहिले 20. तर यांच्या संख्येत किती फरक आहे? तर मित्रांनो, फरक 20चा आहे, म्हणजेच 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 20. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर
तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले सर्व प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.